नमस्कार. आर के नारायण यांच्या ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या प्रसिद्ध कथेच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. ही एक अशी विलक्षण कथा आहे जिथे एक छोटंसं खोटं एका प्रचंड मोठ्या दडपलेल्या सत्याला बाहेर काढतं. जरा कल्पना करा, आपण ज्या भूतकाळाला कायमचं मागं सोडून आलोय असं वाटत असतानाच तोच भूतकाळ एका अनोळखी चेहऱ्याच्या रूपात तुमच्या समोर येऊन उभा ठाकला तर काय होईल? ही कथा नेमक्या याच एका भयानक शक्यतेवर आधारलेली आहे. चला तर मग भेटूया या कथेच्या मुख्य पात्राला. खरं तर याला नायक म्हणावं की खलनायक हाच एक प्रश्न आहे. हा एक ज्योतिषी आहे ज्याचं संपूर्ण आयुष्यच एका बनावट ओळखीवर उभा आहे. हे चित्र बघा जरा. काय वाटतंय? कोणीतरी खूप विद्वान ज्ञानी माणूस असेलो ना? पण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. हा तर फक्त एक मुखवटा आहे. याच्या मागे एक पूर्णपणे वेगळाच माणूस दडलेला आहे. तर मग ह्याच्या यशाचं खरं रहस्य काय होतं? ज्योतिषशास्त्र? अजिबात नाही. त्याला ग्रहांबद्दल किंवा ताऱ्यांबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्याची खरी ताकद होती माणसांना वाचण्याची. तो फक्त 10 मिनिटं समोरच्याचं ऐकून घ्यायचा आणि त्यातूनच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरं शोधून काढायचा. हे ज्योतिष नव्हतं, हे तर होतं मानवी स्वभावाचं शास्त्र. म्हणून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, त्याचं यश कोणत्याही दैवी शक्तीमुळे नव्हतं, तर लोकांच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याच्या त्याच्या जबरदस्त क्षमतेमुळे होतं. तो लोकांची भीती आणि त्यांच्या आशा विकत होता, दुसरं काही नाही. सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असतं आणि मग एका रात्री त्याच्या या खोट्या जगावर एक खरं संकट कोसळतं. अंधारात एक आव्हान उभं राहतं. अंधार पडल्यावर गुरुनायक नावाचा एक अनोळखी माणूस त्याला थेट आव्हान देतो. जर तू फसवा आहेस हे मी सिद्ध केलं तर माझे पैसे व्याजासकट परत द्यावे लागतील. आणि इथूनच कथेचा सगळा खेळ बदलतो. आणि मग तो एक क्षण येतो जो सगळं काही बदलून टाकतो. गुरुनायक चिरूट पेटवण्यासाठी माचीसची काळी ओढतो आणि त्या एका क्षणाच्या प्रकाशात ज्योतिषाला त्याचा चेहरा दिसतो. तो चेहरा पाहताच ज्योतिषाच्या पायाखालची जमीनच सरकते. हा बदल किती मोठा होता याचा विचार करा. काही क्षणांपूर्वीचा आत्मविश्वासू व्यावसायिक एका क्षणात भीतीने थरथर कापणारा माणूस बनला होता. कारण समोर उभा असलेला त्याचा ग्राहक नव्हता, तो होता त्याच्या भूतकाळातल्या एका भयंकर गुन्ह्याचा बळी, ज्याला त्याने स्वतःच्या हाताने मारण्याचा प्रयत्न केला होता. पण इथूनच कथा एक अफलातून वळण घेते. ज्योतिषी आपल्या याच भीतीला आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवतो. स्वतःला वाचवण्यासाठी तो आपल्याच काळ्या भूतकाळाचा वापर करतो. तो घाबरून पळून जाण्याऐवजी गुरुनायकच्या डोळ्यात डोळे घालून भविष्यवाणी सुरू करतो. पण ही भविष्यवाणी भविष्याची नसते, ती असते भूतकाळाची. तो एक एक करून अशा गोष्टी सांगू लागतो ज्या फक्त त्या दोघांनाच माहीत होत्या. तुला मरणाच्या दारात सोडून दिलं होतं, छातीत सुरा खुपसला होता, एका विहिरीत ढकलून दिलं होतं. हे भविष्यकथन नव्हतं, ही होती एका गुन्हेगाराची कबुली. आणि मग तो आपला हुकमी पत्ता टाकतो. तो गुरुनायकला अगदी तेच सांगतो जे ऐकण्यासाठी त्याचे कान आसुसलेले असतात. तुझा मारेकरी आता जिवंत नाही, तो एका लॉरीखाली चिरडून मेला. हे एक निव्वळ खोटं होतं, पण याच एका खोट्यामुळे गुरुनायकचा सुडाचा प्रवास संपतो आणि ज्योतिषाला आपलं आयुष्य परत मिळतं. या कथेचं खरं सौंदर्य दडलेलं आहे दैव दुर्विलास म्हणजेच आयरनीमध्ये. आता आयरनी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जे व्हायला पाहिजे किंवा जे अपेक्षित आहे त्याच्या अगदी उलट घडणं. चला आता कथेतील या दैवदुर्विलासाचे वेगवेगळे पदर उलगडून पाहूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. हे किती विलक्षण आहे बघा. तो भविष्य सांगण्याचं नाटक करतो, पण त्याची खरी ताकद त्याच्या भूतकाळात दडलेली आहे. तो ज्या गुन्ह्यापासून पळत होता त्याच गुन्ह्याचा बळी त्याच्याकडे भविष्य विचारायला येतो. आणि सगळ्यात मोठी आयरणी म्हणजे त्याचा तो ज्योतिषाचा वेशच त्याची खरी ओळख लपवतो आणि त्याला वाचवतो. त्याच वेशामुळे गुरुनायक त्याला ओळखूच शकत नाही. रात्री घरी गेल्यावर जेवताना तो आपल्या पत्नीला सगळं सांगतो. आज डोक्यावरून एक फार मोठं ओझं उतरलं. मला वाटायचं की माझ्या हातून एका माणसाचा खून झालाय. अनेक वर्षांपासून तो हे ओझं एकटाच घेऊन जगत होता. आणि त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया, तिच्यासाठी हा किती मोठा धक्का असेल याची कल्पना करा. तिला त्याच्या या भयानक भूतकाळाबद्दल काहीच माहीत नव्हतं. ज्या माणसासोबत ती इतकी वर्ष राहिली त्याचं इतकं मोठं रहस्य तिच्यापासून लपलेलं होतं. विश्वास आणि फसवणूक यावर विचार करायला लावणारा हा क्षण आहे. चला आता या कथेच्या साराकडे वळूया. हा बोध केवळ परीक्षेपुरता मर्यादित नाहीये, तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अंधश्रद्धेवर तर्काचा विजय.
ही कथा म्हणजे दोन वेगवेगळ्या विचारसरणींमधला संघर्ष आहे. एकीकडे आहेत गुरुनायकसारखे लोक जे सोप्या उत्तरांच्या शोधात अंधश्रद्धेकडे वळतात, आणि दुसरीकडे आहे ज्योतिषी जो याच अंधश्रद्धेचा फायदा घेण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा आणि निरीक्षण शक्तीचा वापर करतो. तर आजच्या काळात या कथेतून आपण काय शिकायचं? विशेषतः विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावं. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. तर्कशुद्ध विचार करा. आपले निर्णय भीतीवर नाही तर आपल्या ज्ञानावर आणि विवेकावर आधारलेले असावेत. थोडक्यात सांगायचं तर या कथेचा मुख्य संदेश एकच आहे. चिकित्सक विचार करा. आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. प्रश्न विचारा. आणि जाता जाता हा एक प्रश्नच तुमच्यासाठी. आज जिथे माहितीचा महासागर आपल्या भोवती आहे, गुगल एका क्लिकवर सगळं काही सांगतं, तरीही आपण सोप्या उत्तरांसाठी ज्योतिषासारख्या मार्गांकडे का आकर्षित होतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? चला भेटूया पुढच्या वेळी.